हॅलो ऑल ऑफ यू, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज मी तुम्हाला चाफ्याची फुलं बनवायला शिकवते आहेत. अगदी सोपी आणि सुंदर दिसतात ही फुलं. आणि हे मी विथ वायर तुम्हाला दाखवणार आहे. काल मी तुम्हाला विदाऊट वायर दाखवली. विथ वायर बनवायला देखील मी 4 mm ची सुई घेतली आहे, व्हाईट वूल, फेविक्रिलचे फॅब्रिक कलर्स घेतले आहेत आणि क्राफ्ट वायर घेतलेली आहे आणि ब्रश पेंटिंगसाठी. आता क्राफ्ट वायर तुम्हाला क्राफ्टच्या दुकानात कुठेही मिळते, ही अगदी बारीक असते. आता सुरुवात करताना मी स्लिप नॉट घेतलेली आहे आणि स्लिप नॉट घेऊन मी 13 चेन्स याच्यामध्ये घेणार आहे. तर 13 चेन्स घेतल्यानंतर मी जी क्राफ्ट वायर आपण दुकानातून घेतलेली आहे, ह्या मी 13 चेन्स घेतल्या. 13 चेन्स घेतल्यानंतर क्राफ्ट वायर मी बरोबर 15 सेंटीमीटर, मला 15 ते 16 सेंटीमीटर मला लागणार आहेत. तर साधारणतः 16-17 सेंटीमीटर तुम्ही कट करून घ्या. म्हणजे नवशिकी असाल तर 16-17 सेंटीमीटर घ्या, कारण तो धागा इकडे तिकडे होऊ शकतो. आता मी ही जी क्राफ्ट वायर आहे ती बरोबर जो 13वी माझी चेन आहे त्यात मी टाकणार आहे. बरोबर 13व्या चेनमध्ये मी टाकली आणि मी हे थोडंसं इथे वाकडं केली क्राफ्ट वायर, कारण तो धागा निघायला नको. तुम्ही नवीन असाल तर नक्की करा खालती. आता घेताना नीट बघा, माझी जी सुई आहे ती सुई मी ती जी त्याच्यामध्ये टाकताना, म्हणजे चेनमध्ये टाकताना मी काय करते आहे, बरोबर खालतून असा धागा घेते क्राफ्ट वायरच्या खालून, म्हणजे क्राफ्ट वायर वर ठेवायची सुईच्या. आता परत बघा हां, आता एक सिंगल क्रोशा झाला माझा. आता दुसरं सिंगल क्रोशा करताना क्राफ्ट वायर त्याच्यामध्ये यायला पाहिजे, म्हणजे सुई खालून घ्यायची थोडक्यात. आता इथे बघा, परत तिसरं बघा, क्राफ्ट वायर मी बरोबर अशी या सुईच्या खालून घेते, म्हणजे तो वरचा थ्रेड बघा सुईच्या खालून, त्या क्राफ्ट वायरच्या खालून मी सुई घेतली आणि हा सिंगल क्रोशा. असे मी 3 सिंगल क्रोशे इथे घेते आहे. नीट बघा परत एकदा, हां अशी खालून टाकली आणि हे अशी काढली. हे 3 सिंगल क्रोशा घेतले. आता 3 हाफ डबल घेते. क्राफ्ट वायर आणि तो थ्रेड वरचा तो एकाच लाईनला हवी, क्राफ्ट वायरच्या खालून आपली सुई यायला हवी, म्हणजे क्राफ्ट वायर आपली अडकली जाईल त्याच्यात. आता 3 मी हाफ डबल क्रोशा घेतलेत. 3 सिंगल क्रोशा घेतले, मग 3 मी हाफ डबल क्रोशा घेतले. 1 2 3. आता 3 हाफ डबल क्रोशा मी घेणार. त्यानंतर मी पुढचे जे 6 आहेत 2 डबल क्रोशा घेणार. 3 4 आणि हे 5 डबल क्रोशा. आता 6वा जो आहे त्याच्यामध्ये पण 1 डबल क्रोशाच घेणार आहे. टॉपच्या जो स्टिच आहे, चेन आहे त्याच्यामध्ये 1 डबल क्रोशा, म्हणजे हे 6 डबल क्रोशा झाले. आता हे बघा असं दिसतं एक साईड. आता वर यायचं आणि ही क्राफ्टची जी वायर आहे ती बरोबर अशी गोल करून घ्यायची. आता सगळ्यात टॉपला मी 1 डबल क्रोशा घेतला होता, त्याच्यामध्ये 1 चेन घेतली, दुसरा डबल क्रोशा, परत 1 चेन घेतली आणि तिसरा डबल क्रोशा. असे 3 डबल क्रोशा एकाच ठिकाणी मी घातलेत. आता त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये आता परत बरोबर माझे 5 डबल क्रोशा येतील. असं प्रत्येक स्टिचमध्ये 1-1 असं मी 5 डबल क्रोशा घेणार आहे या पद्धतीने. आणि क्राफ्ट वायर बरोबर त्या सुईच्या खालूनच तो थ्रेड आपण घेतोय. तुमच्या आता हे लक्षात आलं असेल. मग त्यानंतर मी आता 3 हाफ डबल घेते, 2 आणि 3 हाफ डबल घेतले आणि मग त्यानंतर 3 सिंगल क्रोशा. बस फिनिश. 1 पेटल माझी तयार होते. 3 सिंगल क्रोशा आणि त्यानंतर मी 1 चेन घेते. आता 1 चेन घेतली आणि थ्रेड कट केला. बस झालं, फिनिश. माझी 1 पेटल झाली. तर 1 पेटल झाल्यानंतर हे बघा हे असं गोल गोल करून घ्यायचं. आता तुम्ही सेम अशा, आता ही 1 पेटल झाल्यानंतर सेम फॅब्रिक्रिलचे कलर्स तुम्ही आधी लावा किंवा नंतर लावा. आधी लावलंय तिथे तरी देखील चालेल, ह्या पद्धतीने आधी लावून घेतलं तरी चालेल किंवा फुल तयार झाल्यानंतर लावलं तरी चालेल. आता अशा पद्धतीने मी 5 पेटल्स या बनवून घेतलेल्या आहेत. 5 पेटल्स बनल्यानंतर आता ही जी वायर आहे ती एकमेकींना अशी गुंडाळायची. खालची जी वायर आहे ती अशी एकमेकींना गुंडाळून घ्यायची. बघा मी अशी गुंडाळते. या पद्धतीने तुम्ही गुंडाळा तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार. आणि मग ही गुंडाळल्यानंतर तुमचं फुल रेडी. हे बघा. आता त्यानंतरही तुम्ही खालती गुंडाळून घ्या वायर छान छान, म्हणजे ती दिसणार नाही, घाण नाही दिसणार. आणि वरती परत तुमचं फुल झाल्यानंतर तुम्ही परत त्याला कलर छान करू शकतात. वरनं पण ते जे काय आपलं सुटलेलं आहे ते परत तुम्ही करू शकतात. हे बघा. आता हे विदाऊट वायर आहे आणि हे विथ वायर आहे. विदाऊट वायरला तो स्टिफनेस जो असतो तो येत नाही. विदाऊट वायरला खालती आपण
हां, पण तेही सुंदर दिसतं दिसायला. तुम्ही हे आता नक्की करून बघा आणि सोपं आहे तसं बनवायला. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण खूप जणं बघतात. जवळपास 85% लोकं बघतात आहे, पण ते चॅनल सबस्क्राईबच करत नाही आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.